हॅलो फ्रेंड्स, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला असा प्रोमो बघायला मिळणार आहे. पण त्या प्रोमो बघायच्या आधी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे काव्याची मैत्रीण आलेली असते तर लगेच तिथे नंदिनी आणि घरातील सर्वच जण येतात आणि नंदिनी तिला हाय करते आणि म्हणत असते जीविका. तर लगेच ती मैत्रीण म्हणत असते जीविका नाही तर अनिशा. तर असं म्हणतच तर लगेच तिथे जीवासुद्धा असतो. तर ती अनिशा म्हणत असते हाय जीवा तू. तर लगेच अनिशा म्हणत असते की वाव कॉंग्रॅच्युलेशन्स आणि काव्या कुठे. हे फुलं हा बुके तुझ्यासाठी नाही तर हा बुके काव्यासाठी आहे, कारण तुला माहिती आहे काव्याला फुले किती आवडतात. हे ऐकून घरातील सर्वच जण आश्चर्यचकित होतात, कारण जीवा आणि काव्याचं नेमकं काय आहे हे कुणाला काहीच माहिती नसतं. तर नंदिनीसुद्धा एकदमच शॉकमध्ये असते, कारण जीवाला कसं कळणार काव्याविषयी हे सर्वांनाच खटकलेलं असतं. तर लगेच अनिशा म्हणू लागते अरे पण मला बघू तरी दे, कुठे आहे काव्या, लग्नानंतर कशी दिसते ते. हे ऐकून सर्वच जण एकदमच शॉकमध्ये असतात, कारण काव्या आणि जीवाचं नेमकं नातं काय आहे हे सर्वांसमोर येणार असणार आहे, कारण हे दोघांचं नातं या काव्याच्या मैत्रिणीलाच माहिती असतं. त्यामुळे आता अनिशा आल्यामुळे घरातील सर्वच वातावरण बदलणार आहे आणि जीवाचं आणि काव्याचं नातं सर्वांना कळणार आहे. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुम्हाला कोणत्या मालिकेविषयी अपडेट हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. जीवा आणि काव्या एकत्रित येतील का आणि जीवा हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे.